दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना सुमारे 240 पायरी चढून श्री रेणुका मातेचे दर्शन घेणे कठीण जात आहे। ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिराला जाण्यासाठी लिफ्टसह स्कायवॉक हा प्रकल्प मंजूर करून त्यांचे भूमिपूजन केले होते। 11 नोव्हेंबर 2023 रोजी या प्रकल्पासाठी राखीव वनजमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला वळती केल्याचे जाहीर निवेदन त्या विभागाने छत्रपती संभाजीनगर येथून निघणाऱ्या एका दैनिकातून प्रकाशित केले आहे। त्यावर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनने 24 नोव्हेंबर 2023 रोजी लिखित स्वरूपात रीतसर आक्षेप नोंदविला आहे। त्यामुळे वन विभागाच्या अनेक परवानग्याच्या घेऱ्यात रेंगाळलेला हा प्रकल्प कायद्याच्या चौकटीत तर अडकणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे। व्यापारी संघ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नावे त्यांच्या कार्यालयात नोंदविलेल्या आक्षेपात आम्ही 110 व्यापारी सुमारे 60 वर्षापूर्वीपासून सदर वन जमिनीवर थाटलेल्या दुकानाच्या माध्यमातून आपली व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवून भाविकांची सेवा करीत असल्याचा उल्लेख केला आहे। श्री क्षेत्र माहूरगड विकासाअंतर्गतच्या विविध विकास कामांसाठी आमच्या ताब्यातील राखीव वनजमीन आम्हाला कुठलीही पूर्वसूचना अथवा लेखी सूचना न देताच सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर जिल्हा नांदेड यांच्या नावे वळती केल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचेही त्यात म्हटले आहे। नोंद केलेल्या आक्षेपावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर रामकृष्ण घोगरे यांची स्वाक्षरी आहे। त्यांची प्रत उपवन संरक्षक नांदेड यांना पाठविण्यात आली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।